नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया म्हणू लागते, अरे मी फक्त एका गुंडाला आणि त्याच्या मुलीला घाबरून एक खोटी साक्ष दिली होती आणि इथे बाहेर खेळीपणा तर केला नव्हता ना, असं म्हणत आता प्रिया सचिनकडे पाहू लागते. तर कल्पनाताई म्हणतात, बस झालं तन्वी, तू जे काही बोलतेस ना ते आत्ताच थांबव आणि आत्ताच्या आत्ता तू तुझ्या रूममध्ये निघून जा. तर अस्मिता म्हणते, हे मात्र तुमचं मला आवडतं तन्वी, आमच्याकडे तुझ्या प्रश्नाची उत्तरं नाही आहेत, त्यामुळे तू तुझ्या रूममध्ये निघून जा. कारण कसं आहे ना, आम्ही आमच्या जावयाला झुकतं माप देत असतो. हाच आहे सुभेदारांचा अजब न्याय. तर पूर्णाची आता खूप प्रियावर चिडतात आणि म्हणतात, तन्वी तू तुझ्या मर्यादा ओलांडतेस. तर प्रिया म्हणते, मर्यादा मी नाही तर या सचिनने ओलांडल्या आहेत. तर अर्जुन म्हणतो, तन्वी तुला वाद घालायचेच आहेत ना, पण तू आतापर्यंत काय काय केलं आहेस ना, हे सगळं काही मी बोलू का? सचिनने एक चूक केली, खरं तर त्याने ती खूप मोठी चूक केली आहे, परंतु त्यापेक्षासुद्धा तू खूप मोठमोठ्या चुका केल्या आहेस. प्रिया म्हणते, हो ना, मग त्याची शिक्षा मी भोगली आहे. कधी तुझ्या या बायकोने येऊन थोबड फोडलं आहे, कधी मला घराबाहेर काढला आहात, कधी मला उपाशी ठेवलात, तर कधी मला जेलमध्येही टाकलं आहे. आणि सचिनला मात्र यातली कोणतीच शिक्षा झाली नाही आहे. त्याला तर तुम्ही फक्त एवढंच, सचिन यापुढे असं करायचं नाही, एवढंच बजावलं आहे. बाकी त्याला कुठली शिक्षा दिली आहे का तुम्ही? त्याला नाही काढलं घराबाहेर, त्याला नाही पाठवलं जेलमध्ये, त्याला कोणतीच शिक्षा नाही. तर आता मात्र सायली चिडते आणि प्रियाला म्हणते, तू स्वतःहून तुझ्या रूममध्ये जातेस की अजून दुसरा पर्याय मला निवडावा लागेल? प्रिया म्हणते, नाही, त्याची काहीच गरज नाही. कसं आहे ना, उगाच तुला कष्ट घ्यायला नको, मी माझ्या रूममध्ये जाणारच आहे. मला फक्त एवढंच दाखवून द्यायचं आहे की सुभेदारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आता हे ऐकल्यानंतर अस्मिताला खूप वाईट वाटत असतं. तर प्रिया पुढे म्हणते, तुम्ही सर्वजणांना सोयीने माफ करता आणि सोयीने शिक्षा देता. म्हणजे बघा ना, तन्वीने साधा एक फुलबाजा जरी लावला ना तरी सुद्धा बापरे, तिने केवढा मोठा गुन्हा केला. आणि सचिनने सुतळी बॉम्ब लावून घराला आग जरी पेटवली तरी त्याने मात्र कोणताच गुन्हा केला नाही. त्याला मात्र सहज माफ करायचं, कारण जावई आहे ना तो, मस्त चाललंय, असं म्हणत प्रिया तिथून निघून जाते. आता या सगळ्यामुळे सर्वांनाच प्रियाचा खूप राग आलेला असतो. सर्वजण प्रियाकडे रागाने पाहत असतात. तर अस्मिताला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. अस्मिता म्हणू लागते, आज सचिनमुळे तुम्हा सगळ्यांना हे ऐकून घ्यावं लागत आहे. या सगळ्याला कुठेतरी सचिन जबाबदार आहे. आज सचिनने जे काही केले ते खरंच खूप चुकीचं होतं आणि तरीसुद्धा तुम्ही सर्वांनी त्याला माफ का केलंय? तर पूर्णाजी अस्मिताला म्हणतात, अस्मिता तुझा गैरसमज होत आहे, आम्ही सचिनला माफ नाही केला आहे. तर अस्मिता पूर्णाजींना प्रश्न करत म्हणते, मग तुम्ही त्याला घराबाहेर का नाही काढलं? त्याला तुम्ही या घरात का ठेवून घेतलं आहे? त्याला तुम्ही या घरात राहायची परवानगी का दिली आहे? हा अजूनही या घरात काय करतोय? तर कल्पनाताई म्हणतात, याची खरं तर हीच लायकी आहे. तर अस्मिता म्हणू लागते, फक्त याच्यामुळे आज माझ्या फॅमिलीला मान खाली घालावी लागली. मला तर याचं तोंडही बघायची इच्छा नाही आहे. तर सायली अस्मिताला म्हणते, अस्मिताताई तुम्ही शांत व्हा, तुम्ही स्वतःची तब्येत जपा, प्लीज स्वतःला त्रास करून नका घेऊ. अस्मिता म्हणते, सायली मग मला सांग ना, माझा पूर्वीचा संसार मला परत मिळणार आहे का? मला माझा पूर्वीचा सचिन पुन्हा मिळणार आहे का? काय करू मी म्हणजे माझा हा सचिन आणि माझा संसार परत मिळणार आहे? आता मात्र कोणी काहीच बोलत नाही. तर अस्मिता म्हणते, नाही आहे ना कोणाकडे उत्तर, मग कोणीही माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करू नका. असं म्हणत रागानेच आता अस्मिता सचिनकडे पाहते. अर्जुन, सायली सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. अस्मिताला या सगळ्या गोष्टींचा एवढा त्रास होत असतो की अस्मिता न जेवताच निघून जात असते. सायली तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु अस्मिता रडतच निघून जाते. आता सर्वांनाच खूप वाईट वाटतं. प्रतापराव म्हणू लागतात, अस्मिता हा धक्का कसा सहन करू शकेल, काहीच कळत नाहीये. या सगळ्यामुळे तिला या दिवसात एवढा त्रास सहन करावा लागत आहे. आजही ती न जेवता गेली आहे. तर सायली म्हणते, बाबा काळजी करू नका, मी त्यांचं जेवण त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते, त्या नक्कीच जेवतील. असं म्हणत सायली अस्मिताला जेवण देण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून जाते. तर दुसरीकडे आता प्रतापराव, अर्जुन, कल्पनाताई, पूर्णाजी सर्वच जण अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून नमस्कार करतात आणि न जेवताच तिथून निघून जातात. इथे मात्र सचिन एकटा पडलेला असतो. ना सचिनला कोणी विचारत ना कोणी जेव असं म्हणत. आता मात्र सचिनने केलेला गुन्हा एवढा मोठा असतो की त्याची शिक्षा त्याला द्यायची असते, परंतु अस्मिताच्या या दिवसात तिला त्रास होऊ नये म्हणून सर्वच जण गप्प असतात. तर इकडे प्रिया हे सगळं काही पाहत असते आणि म्हणू लागते,
बाण निशाण्यावर कसा लावायचा तर तो असा लावायचा. प्रियाने सगळं काही भांडण लावून दिलेलं असतं आणि म्हणूनच सुभेदारांच्या घरामध्ये एक मोठं वादळ निर्माण झालेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली झोपण्याचा प्रयत्न करत असते, परंतु सायलीलाही काही झोप लागत नसते. तर अर्जुनलाही जे काही घडलं त्यामुळे खूप त्रास होत असतो, तोही काही झोपलेला नसतो. आता सायली लाईट ऑन करते आणि अर्जुनकडे पाहते. तर अर्जुन म्हणतो, मला वाटलं तू झोपली असशील म्हणून मी लाईट ऑन नाही केलं. तर सायली अर्जुनकडे फक्त पाहते. अर्जुनने केलेला गुन्हा सायलीला अजिबातच मान्य नसतो. आता सायली नकळतच अर्जुनला प्रश्न करत म्हणते, माझ्या त्रासाचा तुम्ही एवढा विचार कधीपासून करायला लागलात? तर अर्जुन म्हणतो, नेहमीच करतो. तर सायली म्हणते, मग एखादी गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली तर मला त्रास होणार हे तुम्हाला माहीत नव्हतं का? किती त्रास होऊ शकतो याचा तुम्ही विचार नाही का केलात? तुम्हाला सचिन भाऊजींचं सत्य कळालं होतं ना, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? आणि ज्यांचा सचिन भाऊजींशी थेट संबंध आहे अशा अस्मिताताईंपासून तुम्ही हे सत्य लपवून का ठेवलं? एवढे दिवस तुम्ही सगळ्यांना अंधारात का ठेवलं? मी तुम्हाला सतत विचारण्याचा प्रयत्न करत होते. मला वाटत होतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे, परंतु तरीसुद्धा तुम्ही कुठल्याही गोष्टीचा ठाव ठिकाणा मला लागू दिला नाही. कुठलीच गोष्ट मला कळू दिली नाही. का? कशासाठी? असं म्हणत आता सायली अर्जुनला प्रश्न करते. अर्जुनजवळ कुठल्याच प्रश्नाची उत्तरं नसतात. अर्जुन फक्त शांत उभा असतो. त्याने केलेली चूक त्याला मान्य असते, माहीत असते. तर अर्जुन म्हणतो, मी फक्त अस्मिताताईसाठी शांत होतो. ज्यावेळी मला हे अफेअर कळालं त्यावेळी मी सचिनला एक संधी दिली. मी त्याला सांगितलं होतं की यापुढे तू असं काहीही करायचं नाही. मला वाटलं होतं की सचिन त्याचं अफेअर थांबवेल आणि त्याचसाठी मी त्याला एक संधी दिली होती. आता मात्र सायली चिडते आणि म्हणते, अशा गोष्टींची कोणी संधी देतं का? ज्या क्षणी तुम्हाला हे सत्य कळालं त्या क्षणी तुम्ही त्यांना फरफटत इथे घेऊन का नाही आलात? का नाही तुम्ही आम्हा सगळ्यांना सांगितलं? अर्जुन म्हणतो, मी त्याला फरफटत ऑफिसमध्ये घेऊन गेलो, त्याच्या कानाखालीही मारली आणि त्याला जाबही विचारला. त्यावेळी त्याने सत्य सांगितलं आणि त्यावेळी त्याने मला वचन दिलं की यापुढे मी त्या मुलीला जाऊन भेटणार नाही. आणि तरीसुद्धा त्याला जे करायचं होतं ते त्याने केलंच. आणि या सगळ्या गोष्टी मी अस्मिताईसमोर कसं करू शकलो असतो? त्याच्या वागण्यामुळे आज अस्मिताताई किती शॉकमध्ये आहे हे आपण पाहतोय ना. तिला होणारा त्रास आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच तिला कोणताही त्रास होऊ नये यासाठीच मी शांत होतो. हे सत्य सर्वांपासून मी लपवून ठेवलं होतं. तर सायली अर्जुनला म्हणते, पण त्याचा काही उपयोग झाला का? शेवटी जे घडायला नको होतं ते घडलं. अस्मिताताईंच्या समोर जे सत्य त्यांना तेव्हा कळालं असतं आणि शॉक बसला असता, त्यापेक्षा जास्त शॉक त्यांना आता बसलाय. कारण त्यांनी प्रत्यक्ष हे स्वतःच्या डोळ्यांनी सगळं काही पाहिलंय. तुम्हाला कळतंय का? त्यावेळी तुमच्या मनात हा विचार आला नाही का की अस्मिताताईला ज्यावेळी सत्य कळेल त्यावेळी तिला किती त्रास होईल? हेच सत्य तुम्ही त्यावेळी त्यांना का नाही सांगितलं? तर अर्जुन म्हणतो, कसं सांगणार होतो मी? सायली, अगं एकदा प्लीज माझ्या जागी राहून विचार कर. मी अस्मिताचा विचार केला आणि म्हणूनच मी शांत होतो. त्यामागे माझा दुसरा कुठलाच हेतू नव्हता. अस्मिताईची अवस्था किती नाजूक आहे हे आपल्याला माहीत आहे आणि म्हणूनच सगळं काही आपण तिच्या मनासारखं करण्याचा, तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि एवढी मोठी गोष्ट जर अस्मिताताईच्या समोर मी सांगितली असती तर त्या गोष्टीचा तिला किती त्रास झाला असता. या सगळ्या गोष्टीचा मी विचार केला आणि म्हणूनच सायली एवढं सगळं होऊ नये मी शांत होतो. तर सायली म्हणते, पण ही गोष्ट तुम्ही किती दिवस लपवून ठेवणार याचा विचार नाही का केला? अहो आज सत्य समोर आलं, परंतु सचिनला तुम्ही संधी का दिली? त्याच वेळी जर सत्य सांगितलं असतं तर ही वेळ आज आलीच नसती आणि किती दिवस तुम्ही हा गुन्हा लपवून ठेवला असता. आज तुम्ही एका गुन्हेगाराला पाठीशी घातलं ते कमी होतं म्हणून तुम्ही ही गोष्ट आम्हा सगळ्यांपासून लपवून ठेवली का? कशासाठी? तुम्हाला एकदाही वाटलं नाही का की ही गोष्ट मला सांगावी? तर अर्जुन म्हणतो, मला ही गोष्ट तिथेच संपवायची होती. तर सायली म्हणते, म्हणजे ही गोष्ट मला सांगितल्यानंतर वाढली असती. असं बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? तर अर्जुन म्हणतो, अगं तुला अगोदरच टेन्शन कमी आहेत का की त्यात मी तुला अजून हे टेन्शन द्यावं आणि या सगळ्यामुळे तू स्वतःला त्रास करून घ्यावा? सायली, मी घरातील प्रत्येकाचा तुझाही विचार केला आणि म्हणूनच हे सत्य मी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. एकीकडे मधुभाऊंना बघणार की दुसरीकडे अस्मिताईला, या सगळ्या गोष्टीचा मी विचार केला. तर सायली म्हणते, रोज मी मधुभाऊंना भेटायला जातेच ना आणि बाकी सगळी कामं आवरूनच, बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करूनच. मग आत्तासुद्धा मी अस्मिताताईंचा विचार केला असता, मी त्यांना असं एकटं सोडलं नसतं. तर अर्जुन म्हणतो, सचिनने जे काही केलं ते मी प्रत्यक्ष पाहिलं होतं आणि त्यानंतर मी माझ्या मेंदूतून त्या गोष्टी बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न केला, स्वतःला सावरण्याचाही प्रयत्न केला.
तर सायली अर्जुनला म्हणते, तर झालं का तसं, काही झालंय का तसं, सांगा ना. अहो या सगळ्याचे काय उलट परिणाम झाले ते तुम्ही बघताय ना स्वतःहून. तर अर्जुन म्हणतो, त्या क्षणी मला जे योग्य वाटलं ते मी केलं. सायली म्हणते, पण ते तुम्ही चुकीचं केलं असं तुम्हाला नाही का वाटत. तर अर्जुन सायलीला म्हणतो, त्या क्षणी ज्यावेळी मी हे सत्य स्वतःहून पाहिलं त्यावेळी मीच पूर्ण हलून गेलो होतो, मलाच हादरा बसला होता. तर मी हे सत्य सगळ्यांना सांगून किती त्रास दिला असता. अगं याचा तरी विचार कर ना. मी स्वतःच या सगळ्यातून सावरू शकलो नाही तर तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट सांगून तुम्ही स्वतःला सावरू शकला असता का, असं म्हणत सायलीला अर्जुन समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. सायली, हे सगळं मी काही का केलंय हे तुला समजत नाहीये का. सायली म्हणते, समजतंय ना, म्हणूनच तुम्ही हे सगळं काही मला तेव्हाच सांगायला हवं होतं, परंतु त्यावेळी मात्र गप्प राहिलात. आणि मला एक सांगा, तुम्ही मध्यंतरी माझ्यासोबत एका केसबद्दल बोलत होता की बाहेर अफेअर वगैरे चालू आहेत, ती हीच केस होती ना. तुम्ही सचिन भाऊजींबद्दलच बोलत होता ना. आता अर्जुनला तो क्षण आठवतो. त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो की हो. तर सायली म्हणते, बघितलं, म्हणजे हे सगळं काही तुम्ही ठरवून लपवलं होतं. अहो तुम्ही असं का केलात. मी खाली सर्वांसमोर बोलले नाही, पण तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. तुम्ही फार चुकीचं वागला आहात. तर अर्जुन म्हणतो, अपेक्षा नव्हती म्हणजे. त्या क्षणी मी सर्व सत्य सर्वांना सांगायला हवं होतं. अस्मिताईच्या समोर हे सगळं काही घडायला हवं होतं. आणि त्यावेळी जर अस्मिताईला काही झालं असतं तर सायली म्हणते, मी तुम्हाला असं म्हणतच नाहीये, पण तुम्ही मला तरी ही गोष्ट सांगायला हवी होती. माझ्यापासून तुम्ही ही गोष्ट का लपवून ठेवली. आपण दोघांनी मिळून काहीतरी पर्याय निवडला असता, यातून मार्ग काढला असता. तर अर्जुन म्हणतो, सचिनने जे काही केलं आहे त्यातून मला माझ्या कुटुंबाला प्रोटेक्ट करायचं होतं. तर सायली म्हणते, मगापासून तुम्ही मला फक्त वाटेल ती कारणं देत आहात आणि तुमच्या एकाही कारणाला काहीच अर्थ नाही. आणि नाही, मला माहीत आहे तुम्ही मान्य करणारच नाही आहात की तुम्ही चुकला आहात. निदान स्वतःकडे तरी मान्य करा की तुम्ही चुकला आहात, असं म्हणत सायली अर्जुनवर खूप चिडलेली असते. तर सायली अर्जुनला म्हणते, आता तुमच्याशी वाद घालायला मला वेळ नाही. तर अर्जुन म्हणतो, हे सत्य तुला सांगून काहीच साध्य झालं नसतं. अस्मिता ताईला फक्त त्रासच झाला असता. सो तुझ्याशी वाद घालण्यात किंवा तुझ्याशी बोलण्यात मला वेळ वाया घालवायचा नाही. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली धक्क्यानेच अर्जुनकडे पाहू लागते. अर्जुनचं ते बोलणं ऐकून सायलीला खूप वाईट वाटतं आणि ती रागानेच अर्जुनशी न बोलता झोपण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पूर्णाजी त्यांच्या रूममध्ये पुस्तक वाचत असतात, परंतु त्यांचा कुठेच लक्ष लागत नसतो. सतत डोक्यात फक्त अस्मिताचा विचार असतो. अस्मिताला झालेला त्रास पूर्णाजींना आठवत असतो आणि त्याचवेळी अर्जुन पूर्णाजींसाठी पाणी घेऊन येतो आणि म्हणतो, पूर्णाजी पाणी, असं म्हणत अर्जुन तिथे शांतच उभा असतो. पूर्णाजी म्हणतात, बोल, तू बोलायलाच आलायस ना. ज्यावेळी सायलीऐवजी तू पाणी घेऊन आलास त्याचवेळी मला कळालं की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. बोल ना अर्जुन. आता अर्जुन पूर्णाजींच्या पायाशी बसतो, त्यांच्या पायावर डोकं टेकवतो आणि आपलं मन मोकळं करत म्हणतो, पूर्णाजी, खरंच आज जे काही घरात घडलं ते घडायला नको होतं. आज जे काही घडलं ते खरंच खूप विचित्र होतं, त्रासदायक होतं आणि या सगळ्यामुळे अस्मिताताईला खूप त्रास सहन करावा लागतो. अस्मिताताईला कोणताही त्रास होऊ नये यासाठीच तर मी आत्तापर्यंत शांत होतो. अस्मिताताईला मला हर्ट करायचं नव्हतं, तिला त्रास द्यायचा नव्हता आणि म्हणूनच सचिनचं हे वागणं मला माहीत असूनही मी मात्र शांतच राहिलो. तर पूर्णाजी अर्जुनला समजावत म्हणतात, अर्जुन, फक्त या घरात अस्मिता नाही तर प्रताप, कल्पना, सायली, मी सर्वच जण राहतो. तू आम्हा कोणालाही ही गोष्ट सांगू शकला असता. तुला ही गोष्ट कोणाला सांगावीशी नाही का वाटली. तर अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, त्या क्षणी मला काय करावं काहीच सुचत नव्हतं. मला फक्त अस्मिताताईची काळजी होती. तिला किती त्रास होईल, या सगळ्याचा त्रास ती सहन करू शकेल का, हे असंख्य विचार माझ्या डोक्यात होते. खरं सांगू का पूर्णाजी, त्या क्षणी मी खूप घाबरलो होतो. त्या क्षणी मी जे काही पाहिलं ते कसं ॲक्सेप्ट करू हेच मला कळत नव्हतं. या सगळ्यातून मी माझ्या घराला कसं सावरायचं हा प्रश्नही माझ्यासमोर उभा होताच. आणि त्या सिच्युएशनमध्ये मी खरंच खूप कन्फ्यूज झालो होतो पूर्णाजी. माझ्या आजच्या प्रोफेशनमध्ये मी अशा असंख्य केसेस हँडल केल्या आहेत. असंख्य केसेस मी न्यायनिवाडा करण्यापर्यंत घेऊन गेलो आहे आणि त्यांना मी न्याय मिळवूनही दिला आहे. पण आज ही केस माझ्या घरात घडत आहे. माझ्या सख्या बहिणीसोबत असं सगळं काही घडत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर कुठेतरी स्वतःला त्रास होऊ लागला. कुठेतरी हे सगळं काही थांबवावं असंच वाटत होतं. तर पूर्णाजी अर्जुनला समजावत म्हणतात, अर्जुन, धक्का तर आपल्या सगळ्यांनाच बसला आहे, परंतु अस्मिताचा विचार करून, तिच्या बाळाचा विचार करून या सगळ्या गोष्टी आपल्याला मागे साराव्याच लागतील.
मनातला संताप मनातच ठेवावा लागेल, कारण आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. तर अर्जुन म्हणतो, परंतु पूर्णाची या सगळ्याबद्दल अस्मिताला काहीही कळायला नको होतं. हे सत्य तिच्या समोर यायला नको होतं, एवढंच मला वाटत होतं. तर आता पूर्णाची अर्जुनला म्हणतात, किती दिवस, कधीपर्यंत, अजून काय काय आपण तिच्यापासून लपवून ठेवलं असतं. अर्जुन, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण अर्जुन, एक सांगू का, तुझा हेतू चांगला होता, पण पद्धत मात्र चुकली. आता मात्र अर्जुनला पूर्णाची समजावतात आणि म्हणू लागतात, तू त्याच वेळी जर आम्हाला विश्वासात घेतलं असतं आणि सांगितलं असतं तर काहीतरी मार्ग काढला असता आणि या सगळ्यातून आपण अस्मिताला सुखरूप ठेवू शकलो असतो. परंतु तू तसं नाही केलं. कोणता मार्ग काढला असता पूर्णाची? सचिनला ओरडलो असतो, समजावलं असतं, धाक दाखवला असता त्याला. हे सगळं काही आपण केलं असतं ना, कारण फक्त अस्मिताताईसाठी. जे मी केलंय तेच आपण सर्वांनीही केलं असतंच ना. आणि हेच सगळं काही मी एकट्याने सावरण्याचा प्रयत्न केला, पण सायलीला वाटतंय की मी चुकलो, मी खूप मोठा गुन्हा केलाय. पूर्णाची, खरं तर मी अस्मिताताईसोबत संपूर्ण घराला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न केला. ही माझी चूक आहे का? तर पूर्णाची अर्जुनला म्हणतात, नाही बाळा, तुझी चूक नाहीये यात. अर्जुन, आता झालेल्या गोष्टींचा विचार करू नकोस. जे झालंय ते झालं. प्रश्न तुझ्या चुकीचा नाहीये, तर हा प्रश्न सचिनच्या चुकीचा आहे. हे सगळं काही सचिनमुळे घडलं आहे. या सगळ्याला सचिन जबाबदार आहे. त्यामुळे तू स्वतःला त्रास करू नको घेऊस. सचिन यापुढे सुधारेल की ही चूक पुन्हा करेल माहीत नाही, परंतु सचिनने आता जे काही केलं आहे त्यामुळे त्याने अस्मिताचा विश्वासघात केला आहे. हे सत्य नाकारता येणार नाही आणि हे सत्य पुसलंही जाणार नाही. त्यामुळे आता फक्त अस्मिताचं बाळंतपण होईपर्यंत हा विषय बंद ठेवायचा, असं म्हणत अर्जुनला आता पूर्णाजींनी शांत केलेलं असतं. तर अर्जुनला ही पूर्णाजींचं म्हणणं पटत असतं. जे काही घडलं आहे त्यामुळे अर्जुनला खूप त्रास होत असतो. पूर्णाजी अर्जुनच्या डोक्यावर हात ठेवतात, त्याला आधार देत सावरण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्यातून अर्जुन मात्र पूर्णपणे बिथरून गेलेला असतो. तर दुसऱ्या दिवशी विमलताई आणि सायली किचनमध्ये काम करत असतात. तर विमलताई सायलीला म्हणतात, सायलीताई, भाजी कापून झाली आहे, फोडणी मी देऊ की तुम्ही देणार आहात? सायलीचा मात्र कुठेच लक्ष लागत नसतो. तर त्यावेळी विमलताई सायलीला म्हणतात, सायलीताई, अहो मी तुमच्याशी बोलत आहे, फोडणी तुम्ही देणार आहात की मी देऊ? या सगळ्या गोष्टीमुळे संपूर्ण सुभेदार कुटुंब अस्वस्थ झालेलं असतं. सगळ्यांनाच खूप त्रास होत असतो. आता कल्पनाताई किचनमध्ये येताच त्या कोणाशी काही न बोलता भाजी साफ करायला घेतात. सायली ते दृश्य पाहते. सायलीला खूप वाईट वाटतं. आता पूर्णाजीही आलेले असतात. आता सर्वांना फ्रेश करण्याची, त्यांना आनंदी ठेवण्याची गरज असते आणि म्हणूनच सायली सर्वांसाठी चहा कॉफी बनवते आणि प्रतापरावांना चहा देत म्हणते, बाबा हा घ्या चहा. आणि अहो, तुमची योगा मॅट मी बाहेर काढून ठेवली होती, तुम्ही योगा केलात ना? कारण योगा रोजच्या रोज करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रतापराव म्हणतात, नाही, आज मूड नव्हता म्हणून नाही केल्यात. सायली म्हणते, बरं ठीक आहे. तर त्यानंतर सायली कल्पनाताईंकडे जाते आणि त्यांना कॉफी देत म्हणते, आई, तुम्ही बनवता तशी जायफळ घालून कॉफी बनवली आहे. अगदी तुमच्यासारखी बनवता येत नाही, पण थोडीफार जमली असेल. बघा ना पिऊन, तुम्हाला नक्कीच आवडेल. परंतु कल्पनाताई काहीच बोलत नाहीत. तर सायली पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी, तुम्ही माईआजींना फोन करून कळवलं आहे का की तुम्ही पोचलात ते? तर पूर्णाजी म्हणतात, नाही ग, राहूनच गेलं. सायली म्हणते, काही हरकत नाही, मी करते माईआजींना फोन आणि सांगते, नाहीतर उगाचच त्या काळजी करत राहतील ना. असं म्हणत सायली सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कोणी काहीच बोलत नसतं. तर सायली विषय काढत म्हणते, आई, आपण गेट टुगेदरचं ठरवलं होतं, ते गेट टुगेदर करायचं आहे ना? म्हणजे त्यानिमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊ शकतो. आता कल्पनाताई काहीच बोलत नाहीत. तर सायली म्हणते, मला मान्य आहे की आता घरचं वातावरण ठीक नाहीये, योग्य नाही, परंतु आपला हेतू तर योग्य होताच ना. आपण काय ठरवलं होतं की या वर्षात जे जे चांगलं घडलं आहे ते साजरं करायचं आणि या वर्षात ज्या वाईट गोष्टी घडल्या आहेत त्या मागे सोडायच्या. कालची गोष्ट घडली ती खरंच खूप भयंकर होती आणि ती आपल्याला सगळ्यात आधी मागे सारायला हवी, तरच आपण या सगळ्यातून बाहेर येऊ शकतो. अस्मिताताईंना या सगळ्यातून बाहेर काढू शकतो, तरच अस्मिताताईंना बरं वाटू शकतं. पूर्णाची, तुम्हीच म्हणता ना, पोटातील बाळ सगळं काही ऐकत असतं. मग कालचं सगळं बोलणं त्याने ऐकलं असेलच ना. मग आता त्याला किती त्रास होत असेल. परंतु या सगळ्यातून बाळाला आणि तिच्या आईला बाहेर काढायचं असेल तर आता आपलं हसणंसुद्धा त्यांच्या कानावर पडायला हवं. बाळाला कळायला हवं की त्याच्यावर प्रेम करणारी कितीतरी माणसं त्याच्या आजूबाजूला आहेत, त्याच्यासोबत आहेत. आणि म्हणूनच अस्मिताताईसाठी का होईना, परंतु आपल्याला हे गेट टुगेदर करावंच लागेल.
तर प्रतापरावांना सायलीचं म्हणणं पटतं. प्रतापराव म्हणतात, अगदी बरोबर बोलतेस सायली. घरातील एखादी व्यक्ती चुकीची वागली म्हणून आपण सगळ्यांनी त्याच व्यक्तीचा विचार करत सगळ्यांनी त्रास करून घ्यायची काहीच गरज नाहीये. आता जे अस्मिताला योग्य वाटेल, अस्मिता ज्या गोष्टीमुळे खुश राहू शकते ते सगळं काही आपण करणार आहोत आणि हे गेट टुगेदरही करणार आहोत. आणि आपण हे सगळं काही अस्मितासाठी करत आहोत. कल्पना गेट टुगेदर होणार. आता कल्पनाताई थोडा वेळ शांत राहतात आणि म्हणतात, ठीक आहे, काहीच हरकत नाही. आता सर्वच जण गेट टुगेदरसाठी तयार झालेले असतात. कल्पनाताई सायलीला म्हणतात, मला फक्त अस्मिताच्या चेहऱ्यावरचं हसू पाहायचं आहे आणि त्यासाठी आपण हे गेट टुगेदर करणार आहोत सायली. आपण आपल्या कामाला लागूयात. तर सायली म्हणते, यावर्षी आपण दरवर्षीप्रमाणे ती फुग्यांची सजावट नको करूयात, फुलांची सजावट करूयात. म्हणजे घरभर फुलांचा सुगंध असेल आणि अस्मिताताईंना फ्रेश वाटेल. आणि हो, आपण खूप छान पद्धतीने अस्मिताताईंना हे सेलिब्रेशन करण्यासाठी तयार करायचं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे. तर कल्पनाताई म्हणतात, मी एक छोटासा केक बनवू का? म्हणजे घरात कोणाचा वाढदिवस नाही आहे, पण सरत्या वर्षाचं सेलिब्रेशन म्हणून आपण केक तर कापू शकतोच ना? तर पूर्णाजी म्हणतात, हो ना. आणि तसंही प्रतिमाची स्मृती परत आली आहे, त्याचं तर सेलिब्रेशन आहेच. मग केक प्रतिमाने कापू देत, काहीच हरकत नाही. असं म्हणत सर्वजण आता सेलिब्रेशनची तयारी करत असतात. प्रतापराव म्हणतात, तुम्हाला जर काही हवं असेल तर मला सांगा, मी घेऊन येईन. आणि हो, आता सेलिब्रेशन करणारच आहोत, तर मेनू काय ठरवणार आहात? असं म्हणत सर्वजण चर्चा करत असतात. आता हे सगळं काही अर्जुन ऐकतो आणि खाली येतो आणि सायलीच्या बाजूला येऊन उभा राहतो. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, आई आपण खीर बनवूयात का? तर कल्पनाताई म्हणतात, काहीच हरकत नाही. आता अर्जुन काही बोलणार, परंतु सायली कल्पनाताईंना म्हणते, आई मी अस्मिताताईंकडे जाऊन येते. असं म्हणत सायली आता अस्मिताच्या रूममध्ये निघून जाते. सायली मात्र अर्जुनशी काहीच बोलत नाही. ती अर्जुनवर रागावलेली असते. अर्जुन बोलण्याचा प्रयत्न करत असूनही सायली मात्र अर्जुनकडे दुर्लक्षच करते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया नागराज काकांसोबत फोनवर बोलत असते आणि म्हणू लागते, महिपतला किडनॅप करायचा प्लॅन आपला होता आणि तुम्ही मात्र मला यातून अलगद बाजूला केलं आणि त्याला दुसऱ्याच ठिकाणी नेऊन लपवून ठेवलात. असं म्हणत प्रिया मागे येऊन पाहते, त्यावेळी सायली तिच्या समोर उभी असते. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सायली आपल्याशी बोलावी यासाठी अर्जुन नाटक करत म्हणतो, माझा रुमाल कुठे गेलाय? आता सायली काही न बोलता त्याच्यासमोर त्याचा रुमाल ठेवते. तर अर्जुन म्हणतो, हे बरं आहे, न बोलता सगळी कामं होतात. म्हणजे कसं आहे ना, न बोलता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मग आता मला सुद्धा बोलायचं नाही. असं म्हणत अर्जुन ऑफिसला निघून जातो. तर दुसरीकडे सायली आता प्रियाला म्हणते, या घरातली माणसं चांगली आहेत ना, म्हणून तू या घरात टिकून आहेस. परंतु या घरातील शत्रूशी जर तुझं संबंध असेल, त्यांच्या संपर्कात असशील तर मात्र तुला या घरात थारणार नाही. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रियाचं सत्य आता सायलीला कळेल का? सायली तिचं सत्य सर्वांसमोर आणू शकेल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.